माननीय आमदार नानासाहेब पटोलेजी यांना विनंती आहे की त्यांनीही आपलं मनोगत व्यक्त करावं. इथं आलेल्या सगळ्या माझ्या गुरुबंधूंना आजच्या गुरुपूजेच्या मनापासून शुभेच्छा देतो. जय सियाराम. आदरणीय माऊली, आज मी माऊलीचा कार्यक्रम नाही तर मी तुला गिरीश सांगितलं असतं काय असतं. आदरणीय माऊली, सनातन पंथशास्त्राचं आज आपल्या सगळ्यांसाठी जी माऊलींनी त्यांच्या परिश्रमातून आपल्यासाठी एक ग्रंथ दिला, त्या ग्रंथाचं लोकार्पणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेले राज्याचे मंत्री सन्माननीय आमचे मित्र गिरीश महाजनजी, दुसरे या भागाचे लोकप्रिय आमदार आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सावंतजी, आमचे विधिमंडळातले सहकारी सन्माननीय पवार, आमचे दुसरे विधिमंडळातले सहकारी मंगेश चव्हाण, या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आमच्या काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षा सोनलक्ष्मी गाग, त्याचप्रमाणे आमचेच होते पण आता भाजपमध्ये गेलेत यादवजी, आपल्या गावचे सरपंच आणि सगळी मंचावर बसलेली सन्मान्य मंडळी आणि मोठ्या संख्येनं आलेली राज्यातून आणि देशाच्या वेगळ्या कानाकोपऱ्यातून आलेल्या माझ्या सगळ्या माता बहिणी, आमचे सगळे वडीलधारी मंडळी, युवक मित्र आणि बालगोपाल आणि पत्रकार बंधू, माऊलींनी आपल्याला सुरुवातीपासून, कारण की मी आजपासून नाही अनेक वर्ष जेव्हा या अभियानाची सुरुवात जिओ और जीने दो, जो सनातन धर्मातलं महत्त्वाचं जी भूमिका घेऊन माऊली आमच्या गोंदिया भंडारा जिल्ह्यात आली, तर त्याच वेळेसपासून, कारण की आमचं सगळ्यांचं दायित्व जातं की आम्ही स्वतः तर जगतोच पण दुसऱ्यांसाठी जगलं पाहिजे आणि हाच सनातन धर्मातला मुख्य ध्येय आहे. आणि तोच विचार घेऊन माऊली नुसतं आपल्याच राज्यात नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यात नव्हे तर जगामध्ये माऊलींनी या सनातन धर्माचा प्रचार आणि प्रसार करून लाखो करोडो लोकांना या सनातन धर्मामध्ये, या प्रभावामध्ये आणण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे आताच आपल्याला अनेक वक्त्यांनी सांगितलं की पाऊस येत असताना सुद्धा, उन्हात असेल, पावसाळ्यात असेल, हिवाळ्यात असेल, जेव्हा जेव्हा माऊलीचा आदेश आला त्या त्यावेळेस आपण ज्या ज्या ठिकाणी असेल त्या त्या ठिकाणी कार्यक्रमाची जय्यत तयारी, माऊलींचा विचार आणि माऊलींच्या विचाराच्या भरोशावर आपण समाजामध्ये एक समृद्ध व्यक्ती म्हणून, विचारवंत व्यक्ती म्हणून समाजामध्ये ताठ मनानं जगतो आहे. आजचा दिवस मी कुठेही राहिलो तरी आजच्या दिवशी मी या ठिकाणी दरवर्षी येतो, कारण की आजच्या दिवशी इथं आल्यानंतर माऊलीचा आशीर्वाद घेऊन वर्षभराची ताकद, विचाराची ताकद, जिओ आणि जिने देण्याची जी विचारसरणी घेऊन मी या ठिकाणातून जातो. आणि कारण मी आमंत्रित नसतो गिरीश भाऊ, तुम्ही आमंत्रित आहात, उदयपणे आमंत्रित आहेत, म्हणजे मी इथला गुरुबंधू असल्यामुळे माऊलींच्या वतीने आम्ही तुम्हाला आमंत्रण दिलेलं आहे. तुम्ही पाहुणे आहात आमचे, आज तुम्ही आमचे पाहुणे आहात, त्यामुळे मी पाहुण्यांचा सन्मान ठेवणं माऊलींनी आम्हाला ते सांगितलेलं आहे. पण आमच्या पवार साहेबांनी एक भूमिका मांडली की महाराजांना, माऊलींना महाराष्ट्राचा पुरस्कार मिळावा. खरं तर मला वाटतं की अलीकडच्या काळामध्ये बंधुबाबांचा मोठापणा सुसुडाट सुरू झालेला आहे. त्याचा आपण विधानसभेत त्या लोकांची नावं इथं घेण्यापेक्षा आपण त्याच्यावरची चर्चा पण करतो. पण सनातन धर्माचं विचार हा देशातच नव्हे तर जगामध्ये पोहोचवणारं अगर कुठलं पीठ असेल तर हे आमच्या माऊलींचं पीठ आहे.
आणि नुसतं राज्यापुरतंच यांना सिमेंट ठेवण्यापेक्षा केंद्रातलं पद्मभूषण सारखं पद त्या ठिकाणी मिळावं ही आमची भूमिका आहे. तुम्ही राज्यापुरतंच ठेवणार काय? आम्ही विदेशात पोहोचलो, देशाच्या कान्याकोपऱ्यात आम्ही पोहोचलो, देशातल्या काश्मीरमधले पण लोक इथं आलेले आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड अशा अनेक राज्यातून, मध्य प्रदेशातले खूप लोक इथं असतील. पण मी तुम्हाला सांगतो की मी या संस्थांबरोबर मी अनेक वर्ष जोडलेलो आहो आणि या संस्थांचं काम मी जवळून पाहिलेलं आहे. लोकांसाठी काम करण्याची जी परंपरा आहे, जे काही आमच्या गुरुबंधूकडून जे काही दक्षिणा मिळतं गुरुजी आमच्या माऊलींना, त्या पैशाचा वापर समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम आमचं हे संस्थान करते आहे, माऊलींच्या आदेशाने करते आहे. मला वाटतं की आपल्याला राष्ट्रीय पुरस्काराच्या दृष्टिकोनातला प्रयत्न, गिरीश भाऊ तुमचं वजन जास्त आहे, म्हणजे मुख्यमंत्री असतील, दिल्ली असेल, तुमचं जास्त ऐकतात. त्यामुळे मला असं वाटतं उदय आणि मी तुमच्यासोबतच आहो. तुम्ही म्हणाला आम्हाला जिथं चला तर चालतो, पण पद्मभूषण हे असं राज्यापुरतं नाही. पवार साहेब, पवार नावामध्ये किती वजन असतं. पण मी तुम्हाला सांगतो हे वेगळे पवार आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आपण सुरुवात केली, या सुरुवातीला खऱ्या अर्थानं आपल्याला त्या पद्धतीचा विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याचं, शासन दरबारी पोहोचवण्याचं काम आपल्याला सगळ्यांना करावं लागणार आहे. मला आठवतं की रक्तदानाचं एक मोठं काम माऊलींनी हाती घेतलं. अनेक लोकांचा जीव रक्तदानातून वाचवला. माऊलींनी एकदा निर्णय घेतला की आम्ही कोट्यावधी लोकांचं रक्तदान एका वेळेस करू, आणि त्यांनी ते केलं. अनेकांचा जीव वाचवला. आपण अनेक उपक्रम आता स्क्रीनवर बघितलेला आहे. मला त्याच्याबद्दलची चर्चा या ठिकाणी करण्यापेक्षा, वेळ गमावण्यापेक्षा, पण मी आपल्याला सांगतो की या पद्धतीचं सनातन धर्माचा प्रचार आणि प्रसार हा ज्या संस्थेतून होतो त्या संस्थेच्या बद्दलचा विचार शासन पातळीवर झालाच पाहिजे आणि त्या पद्धतीनं त्यांचा गौरव पण केला पाहिजे. काही आमचे माऊली गौरवासाठी काही भुकेलेले नाही आहे, पण तुम्ही विषय काढला म्हणून मी मुद्दामून त्याच्यावर भर टाकला. मला या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करावं असं वाटतं. मी तर दर्शन घेऊन पूजा झाल्यानंतर मी दरवेळेस जातो, पण माऊलींनी मला सांगितलं की तुम्हाला आज थांबावं लागेल. माऊलीच्या आदेशामुळे मी थांबलो आणि मला हा एक चांगला सोहळा, या सोहळ्यामध्ये उपस्थित राहण्यामध्ये मला माऊलींनी संधी दिली. त्याबद्दल मी माऊलीचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो, त्यांना नतमस्तक होतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय सियाराम. जशास तसे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व आपल्या परिसरातील बातम्या प्रसारित करण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. संपर्क करा वेद न्यूज मराठी, सिद्धेश्वर मठपती, मुख्य संपादक.